ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टला काय काय. हॅलो गाईज, वेलकम टू धिस ब्लॉग आणि ट्राय ऑन टूर 6 मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी तुम्हाला अगोदरच हिंट दिली होती की आपण कुठेतरी जाणार आहोत. तर कुठे जाणार आहोत तेही सांगते मी आता लगेच. तर गाईज, हा लुक खास मी त्या ठिकाणी जाण्यासाठीच केलेला आहे. लुक्स आवडले असतील तर कॉमेंट्स करून सांगा हा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आतापर्यंत तुम्हाला क्वालालंपूरचा सफर कसा वाटला? आमच्यासाठी तर खूप अल्टिमेट एक्सपिरियन्स आम्हाला भेटत आहेत. आणि आता त्याहून बेस्ट एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत जेंटिंग हायलँड्सकडे. आता हे काय आहे? थांबा मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी आमचे एनर्जी ड्रिंक्स आणि स्नॅक्स कलेक्ट करून घेऊ द्या. तर ह्याच ठिकाणी येण्यासाठी हा लुक पूर्णपणे केलेला आहे. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहूनच गेली. ह्या ठिकाणी जाण्यासाठी आपण परत एकदा उडणार आहोत. आता हे उडणं नेमकं कसं होणार आहे हे बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बिल्डिंग छान आहे. आता नाही येणार. आता थांबणार आहे पण उतरायचं. बरोबर. एक आपल्या जेंटिंग हायलँड्स हे मलेशिया मधलं एक फेमस हिलटॉप रिसॉर्ट डेस्टिनेशन आहे. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी केबल कार राईड हा सगळ्यात मजेशीर पार्ट आहे. साधारण 10 मिनिटाच्या राईड मध्ये खाली दिसतोय तो ब्युटिफुल रेन फॉरेस्ट आणि पूर्ण माउंटन व्ह्यू. तुला जायचीच होती इथे वॉटर पार्कला. नवीन गाड़ी घेतली होती. 4-5 दिवस झाले होते. क्रेटा. शू ब्रेक घिसना चाहिए बोलते. शू ब्रेक घिसने के लिए हम लोग गए थे. कहाँ पे? ये हद से ज्यादा वो दार्जिलिंग की रोड, क्योंकि उतना स्टीप स्लोप है ना. फॉर्च्यूनर उधर तो. तर मित्रांनो, बघितलं केबल कारच्या द्वारे आपण कसे वरती उडत आणि व्ह्यू एन्जॉय करत आलेलो आहोत. तर गाईज, आता बघा केबल कारचा एक्सपिरियन्स आमचा तर एकदम अगदी 10 मिनिटापर्यंत आपण केबल कारमध्ये होतो. त्यामुळे आम्ही भरपूर व्हिडिओज आणि फोटोज काढलेले आहेत. ते तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटवर बघायला भेटतील. त्याचमुळे फॅमजॅम टेलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण तिथूनच तुम्हाला न्यू फोटोज आणि अपडेट्स भेटतील. अमेझिंग होता. आणि त्याच सोबत आपण येऊन पोचलेलो आहोत जेंटिंग हायलँड्सला. तर गाईज, केबल कारचे 2-3 स्टेशन्स होते आणि त्यापैकी आपण 3rd स्टेशन म्हणजे जेंटिंग हायलँड्सच्या स्टेशनला आलेलो आहोत. आणि आतमध्ये आल्यावर बघा, आम्हाला कम्प्लिटली मॉल सारखंच वाटलं. खूप थंडी पण होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे का, ह्या मॉलमध्ये भरपूर शॉपिंग, फूड, एंटरटेनमेंट आणि सगळं काही एकाच ठिकाणी आहे. तर चला आपण बघूया इकडे काय काय आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट, जिथे आपण जाणार आहोत तिथे आधी जाऊया. तर गाईज, आता आपण जाणार आहोत गेमिंग झोन मध्ये, कारण इथे खूप इंटरेस्टिंग गेम्स आहेत. आणि गाईज, इथे आम्ही काय केलं माहिती आहे का? छोटीशी राईड आम्ही केली आहे. त्याचा व्हिडिओ मात्र तुम्हाला डिरेक्टली आपल्या इंस्टाग्राम अकाउंट फॅमजॅम टेल्स वर बघायला मिळेल. खरं सांगायचं तर त्या राईड मध्ये आमची हालत इतकी खराब झाली होती ना. पण व्हिडिओ नक्की बघा आणि सांगा तुम्हाला कसा वाटला. तर गाईज, आम्ही पूर्ण इकडे मॉल फिरून आलो. पण ह्या साईडला आलो तर बघितला इतका मोठा ब्युटिफुल हॉल. सगळ्यात अगोदर म्हणाले तुम्हाला पूर्ण आपण ज्या फ्लोअरवर आहोत ते सगळं दाखवून घेऊयात. आणि आम्ही निघताच हे बघा, काय रोबो डॉग पण बघायला मिळालेला आहे. काय टेक्नॉलॉजी आहे ना इकडे. तर चला आता आपण स्काय ट्रॅम्पोलिस मध्ये पटकन एंटर करूया. इकडे बघा, ही दोघं तर पळाली पटापट. तर आतमधून हे पार्क किती सुंदर आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, आपला जो मॅप्रोचा ब्लॉग होता ना, त्याच्यामध्ये जसे गेम्स होते तसे इकडे सुद्धा होते. ते आम्ही ट्राय नाही केले. पण जेव्हापासून मॅप्रो मधून आम्ही एवढे गेम्स जिंकून आलोय ना, तेव्हापासून आम्हाला नक्की वाटतंय एकदा तरी ट्राय करायला हवं होतं तिकडे. इकडे बघा, मनू अँड कुची निघालाय राईड साठी. आणि इथे सुद्धा ही मशीन बघा, हाईट वेट चेक करण्यासाठी स्वतःहूनच स्कॅनिंग करायची असते. सगळे माणसांची कामं अगदी मशीन एवढी व्यवस्थित करते ना. मी तर हे सगळे टेक्नॉलॉजी बघायलाच गेली होती असंच मला वाटत होतं. तर काय, सगळ्यात जास्त राईड तर कुची आणि मनूनीच एन्जॉय केलेले आहेत, कारण मला चक्कर येते. आणि मी एकच राईड केली आहे, पण ती एकदम भयंकरवाली केली आहे. तर तुम्ही उद्या बघायला विसरू नका फॅमजॅम टेल्सवर. गाईज, आता आपल्या इकडे कसं नारळी पौर्णिमेचे शूट्स चालू आहेत, तसं इकडे सुद्धा असतं. सगळ्या मॉडेल्सचे शूट चालू होते एवढ्या छान पार्कमध्ये, कारण पार्कचा डेकोरच एवढा ब्युटिफुल होता. आणि इकडच्या कोरियन ब्युटी बघाच तुम्ही. खूप सुंदर दिसतंय ती. आणि ही तर त्याच्यापेक्षा बेटर दिसते.
तर गाईज कशा वाटल्या कोरियन सगळ्या ब्युटीज कॉमेंट्स करून सांगा हा. त्यांचे गाऊन्स तर किती छान होते आणि त्यांचा मेकअप पण एवढा मिनिमम केलेला, कारण त्यांची फेअर स्किन टोन होती. मध्ये तर या खूप सुंदर दिसत होत्या. मी तर लाईव्ह बघून आलेली आहे. खरंच अगदी ड्रीमी स्किन. आणि इकडे बघा, गप्पा मारता मारता 2 राईड्स पण हे दोघं कंप्लीट करून आले आणि मी तुम्हाला दाखवल्या पण. आवडल्या का त्या राईड्स? म्हणून इथं खूप एन्जॉय केलं. आणि त्यानंतर आता भूक लागली आहे. तर फायनली आईस्क्रीम भेटलाय, तो पण व्हॅनिला फ्लेवर, आणि तो घेतलेला सुद्धा आहे. कारण इकडे इतकं गोष्टी कॉस्टली आहेत, महाग आहेत. म्हणजे इकडे नॉर्मल एखादी गोष्ट घ्यायची झाली ना, त्याची किंमत सुद्धा 2-2.5 हजार आहे रिंगिट्समध्ये. त्याची आपले इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केलं तर 2-3 हजाराची नॉर्मलचा जो सॉफ्ट टॉय किचन असतं ना, ते 2,000 वगैरे किंमत आहे. सो टॉईज वगैरे खूप छान आहेत घेण्यासारखे. एक बबल पण हिला आवडलं होतं, बस त्याची काहीतरी 5,000-6,000 कॉस्ट आहे इकडे ना. खूपच कॉस्टली आहे, म्हणून आम्ही आता लाइटिंगवर आहोत सध्या. नाही, आम्ही जेवलोय, बट आपण जर असं आपल्या इंडियामध्ये फिरतो तर पटकन कशी 50-70 रुपीजचं काहीतरी पटकन आपण स्नॅक्स आयटम खाऊन घेतो. इथे त्या 50-60 रुपीजचा जो आयटम असतो ना, जसं आपण पाणीपुरी किंवा चाट कॉर्नरवर काय काय खातो, तर इकडे तोच चाटचं किंमत काहीतरी 350-550 असं आहे इकडच्या रिंगेट्सच्या हिशोबात. आता बघ कसं क्लाउडी झालंय तिकडे. हे फर्स्ट वर्ल्ड हॉटेल आहे ना, त्याच्यामध्ये 15. तर काहीच केबल कारमधून आत्ता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आणि तेव्हा आम्हाला आमच्या गाईडनी बरेचसे इन्फॉर्मेशन इकडचे दिलेले आहे, इकडे जे 5 स्टार हॉटेल आहे त्याबद्दल. हे मेंटेन कसं करतात एवढं? स्टाफ असेल ना तेवढा. हा, एकदा लास्ट जो चेक इन झाला त्याच्यानंतर मग स्टाफ विप कोण थांबत नाही, सगळे जातात. तर मनात आलं तुम्हाला पण थोड्या गप्पा ऐकायला देते. आणि बघा इथून व्ह्यू जाताना किती वेगळा आणि किती मस्त वाटतोय. ब्युटिफुल व्ह्यू ना. एवढी भीती नव्हती वाटत, पण आता भीती वाटते मला खाली बघून. का बघ काय माहिती, मगाशी काय नाही, इझी वाटत होतं वर जात होतो तेव्हा, कारण आपण वर बघत होतो ना. आता खाली बघतो. तर फ्रेंड्स, इकडे 20 पेक्षा जास्त राईड्स होत्या, पण आम्ही त्यातला फक्त 12 ते 13 राईड्स केल्या असतील. अरे हो, एक सांगायचं तर राहूनच गेलं. त्याच्या बाजूला हॉर्सच्या इकडे आम्ही तुम्हाला दाखवायला गेलो होतो कसिनो आम्ही ब्लॉग मध्ये नसेल दाखवला तरी काय झालं, पण आम्ही फॅमजॅम टेल्स वर तर दाखवणार आहोत तिकडचे पिक्स. नक्की बघा हा. तर चला, आता आपण ट्रॅव्हलिंगला परत स्टार्ट केलेला आहे, पण अजून एक ट्विस्ट असणार आहे हा. तर मित्रांनो, ट्रॅव्हल करून आता आपण आलेलो आहोत आपल्या डिनरसाठी. आणि इथेच येतो मोठा ट्विस्ट म्हणजे नक्की काय, तर चला सांगते, कारण वेळ फार कमी आहे. तर हा असणार आहे आपला शेवटचा डिनर इन मलेशिया. अरे देवा, ट्रिप संपली का असंच वाटलं असेल ना तुम्हाला? नाही हो, एवढ्यात नाही संपणार आहे ट्रिप. पण जर सगळंच आत्ता सांगितलं तर मजा काय. तर थांबा जरा गाईस, थोडे तास अजून थांबा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. क्लोजर काही देता आला नाहीये, पण आता मी रेडी झालोय, कोची आणि मी. आणि इथे मनूसुद्धा रेडीच झालेली आहे, पण तिला झोप लागलेली आहे, कारण इकडे आत्ता वाजलेले आहेत 6:30, पण आपल्या इकडे वाजलेले आहेत आत्ता फक्त 5 o'clock ना डॅडी? सॉरी, 4 o'clock. त्यामुळे आपण उठलो खूपच लवकर. आपण ऑलमोस्ट तिकडे जेव्हा 3 वाजलेले तेव्हा उठलो होतो. त्यामुळे आता आपण रेडी होऊन निघालो, कारण आपल्याला चेकआउट करायचं आहे यांच्या टायमिंगनुसार. सो इथे आम्ही बॅकपॅक्स केल्यात आणि आता आम्ही लवकरच निघतो आहोत. तर चला फ्रेंड्स, आत्ता वेळ आलेली आहे तुम्हाला रिव्हील करण्याची की आपण चाललोय कुठे. सो आता आपण चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. अर्धे दिसतो इथे सुद्धा. ओके, सो आता जाऊया, ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्टला काय काय आहे ते बघूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अंकल. हो, मनू कुठं आहे? नाही उठली आहे.
थोडी तुम्ही काय खाताय? हे काय मिरच्या दिल्या. नाही टू फ्राईड एग. तर मी तुम्हाला कालच म्हणाले होते की इकडचे एवढे मेन्यू असून सुद्धा रोज वेगवेगळे असतात. तर चला आता बघूया काय काय आज त्यांनी वेगवेगळं आपल्याला सर्व केलेलं आहे बुफेटमध्ये. आणि इकडे बघते तर काय, आज तर सगळी बेकरीच आलेली आहे बाहेर. ओ माय गॉड, क्रोझॉ पासून ते ब्रेड्स वेगवेगळे, त्यासोबत डोनट्स. अरे वा, हा मेन्यू तर एकदमच मोठा होता आणि संपत नव्हता. तरी सुद्धा विचार केला आजही दाखवते मी सगळं. आज तर मस्टर्ड सॉसचं कॉम्बिनेशन सोबत वेगवेगळे अजून सॉस पण ठेवले होते. आज तर ब्रेकफास्टला मजा येणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढे सगळे मेन्यू रोज दाखवते कारण मलाच आश्चर्य वाटतंय रोज इतके मेन्यू कसे बरं हे बनवत असतील. काल आम्ही रोस्टेड चिकन खाल्लेलं ना, त्यामुळे आज मी अजून एक डिश मी तुम्हाला सांगायला विसरले, ते आधी सांगते नाही तर विसरून जाईन. टेंगडी माहिती आहे का, आपल्या इकडची दांडी सुकट, त्याच्यासोबत फ्राईड राईस बनवलेला ह्यांनी आणि त्याची टेस्ट सुद्धा इतकी छान होती ना, मी नक्की ट्राय करणार आहे आणि ह्याची रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. तर चला, आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत कारण आम्ही मलेशिया सोडून निघालोय पण चाललो आहोत दुसऱ्या कंट्रीमध्ये. आता ती दुसरी कंट्री कोणती आहे पटापट कॉमेंट्स करा हा. तर मित्रांनो, मी तुम्हाला गेस करण्यासाठी ना एक हिंट देते. त्या कंट्रीचे रूल्स इतके स्ट्रिक्ट आहेत च्युइंगम साठी. आता तरी कमेंट्स करा हा. तर गाईज, तुम्ही तुमचे गेसिंग चालू ठेवा, बट त्याचसोबत मी तुम्हाला दाखवते आम्ही ट्रॅव्हल करायला स्टार्ट केले. इकडे बघा, तर ह्या कंट्री पासून ती कंट्री अगदी 5.5 तासांवर आहे. तर गाईज, आपण खूप लवकर निघालो होतो त्यामुळे थोडासा टी टाइम साठी आपण इथे हॉल्ट घेतलेला आहे आणि टी कॉफी काय आम्हाला एवढी आवडली नाही. सो फ्रेंड्स, आता आपण थांबलो होतो एक फ्रेशनिंग स्पॉटवर. तिथे आपण वॉशरूम्सला गेलो आणि थोडं कॉफी आणि चहा प्यायला. कॉफी अशी होती जसं पाणी प्यायलं आहे, कॉफी फ्लेवर्ड, आणि चहा पण तसंच असेल बहुतेक. मिल्क नाही कारण इथे कंडेन्स मिल्क आहे, त्याच्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. पण मला हे कळत नाही तेवढे ग्रासलँड्स आहेत मग इथे गाय का नाही आणि कंडेन्स मिल्क का वापरतात. तुम्हाला माहिती असेल तर सांगा का या कंट्रीमध्ये कंडेन्स्ड मिल्क वापरतात. तर आज आपण सगळ्यात अगोदर आलेलो आहोत. Good morning all. I am Satish Rade. I am a mechanical engineer as well as an MBA. I have completed my MBA in operations and hotels management and I am working since last 12 years. तर इथे कुची आपलं नाव का सांगायला लागला. तर गाईज, आम्हाला इथे थोडंसं ट्रॅव्हलिंगमध्ये फन ॲक्टिव्हिटी म्हणून स्वतःला इंट्रोड्यूस करायचं होतं आणि त्याचसाठी आम्ही सगळे जेवढे पण बसमध्ये होतो सगळ्यांनी स्वतःला इंट्रोड्यूस केलं. त्यामुळे ओळखही वाढली आणि अजून पुढे काय फन आम्ही केला तेही तुम्हाला बघायला भेटणार आहे. Morning. My name is I'm from Convent, second standard. My hobby is drawing. क्या बोलते, कुछ नहीं, हाथ डाल लेंगे. हाँ, ये भी वही है. ये भी अच्छा लगा तो ठीक है, नहीं तो जो अपना चल जाता है. तर इकडे मार्टिन काकांनी नेहमीप्रमाणे धम्मालच केली, छान छान गाणी ऐकवायला स्टार्ट केली आणि त्याचबरोबर सगळ्यांनी खूप खूप एन्जॉय सुद्धा केलं आणि प्रवास एवढ्या तासांचा कसा झाला ते सुद्धा कळलं नाही. जैसे बजते हैं घुंघरू कहीं पे. मेरी जान. मार्टिन काकांनी सुरुवात केली पण त्यानंतर अजून एक काका सुद्धा उठले आणि त्यांनी सुद्धा खूप छान गाणं म्हणून दाखवलं. करू शकतो. प्लीज, फर्स्ट अँड सेकंड हॉरिझॉन्टल लाईन. अगला नंबर, सिंगल नंबर, सिंगल नंबर, सिंगल नंबर. क्या बात है सर, सिंगल नंबर वन. थँक्यू. Thank you. First horizontal line, yes. Madam, first horizontal line. Photo. व्हिडिओ चालू आहे. First and second horizontal line, yes. Thank you sir. हाँ, केसरी बाउल सोबत है ना. Good. फिर बाद में फर्स्ट फुल हवा. हाँ,
ओ वाव, फुल हाउसिंग, सेकंड फुल हाउसिंग बोलता ये इधर है. ओके. थँक्यू. करीना मॅडम, फोटो. तर फ्रेंड्स बघितलं, आम्ही तिघही झालो विनर हाऊसीचे. तर फ्रेंड्स ट्रॅव्हलिंग मधल्या थोड्या गप्पा ऐकूया. हुए गंडकी रिवर. गंडकी रिवर बहुत ही फेमस रिवर है. गंडकी रिवर जो है, ये रिवर में से अभी जो रामलला का भी जो स्टेचू बनाया हुआ है अयोध्या में, वो भी गंडकी रिवर से ही लाया हुआ ये पत्थर है. के बाद उसके लेफ्ट में ही उसका पिलर लगाया गया. तो आप कभी जाओगे तो आप याद रखना कि आप जब भी वेस्ट गेट से जाओगे तो आपको ये. चला आता अजून एक हॉल्ट आलाय. स्विंग घाला ते कम्फर्टेबल असतं ना चालायला वगैरे. ते नाही फॉर्मल नाही. तर आता झालेला आहे आमचा लंच टाइम. खूप इन्फॉर्मेटिव्ह गप्पा झाल्या, खूप छान छान स्टोरीज त्यांनी सांगितल्या, जिथे जिथे ते टूर्स घेऊन जातात आणि आम्हाला सुद्धा तिथे जायला आवडेल अशी इच्छा पण झाली. आता इकडे बघा, इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे आणि ते किती छान आहे. त्याचा डेकॉर वगैरे मी तुम्हाला दाखवते. इकडे व्ह्यू बघा, बोट्स आणि शिप सगळ्या लागलेल्या आहेत आणि एका साईडला अगदी सी व्ह्यू असणारा हा रेस्टॉरंट आहे. मला तर खूप आवडलं. हा हे बस मम्मी पनवेल जवळ बस. काय खाणार? किती छान आहे ना. मी ठेवून बसले. काय पाहिजे? चालेल आणले. तर फ्रेंड्स चला, भूक जोरदार लागली आहे कारण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप गप्पा पण झाल्यात आणि फन ऍक्टिव्हिटी पण झाल्यात. पटापट मेन्यू काय आहे तो मी तुम्हाला दाखवून घेते. तर गाईज प्रत्येक वेळी इकडे व्हेज नॉनव्हेज सगळं अवेलेबल असतं, डेझर्ट पासून. तर आम्ही ना एक ट्राय करतो, सगळं थोडं थोडं घेतो सो दॅट सगळ्याची टेस्ट कळते आणि सगळ्याची टेस्ट खरंच खूप छान असते. हा अगदी इंडियन स्टाईलमध्ये बनवलेलं असतं. पण एक गोष्ट, टूर सोबत आल्यानंतर खायला इंडियन भेटतं पण आपल्याला इकडचं फूड एक्सप्लोअर करायला मला वाटतंय ते थोडंसं आमचं राहून गेलं. तर चला, कुचीने स्टार्ट केलेलं आहे. मला सारखा हाक मारतोय. आम्ही पण पटापट लंच उरकतो आणि मग निघतो कारण इकडे बाहेर आम्हाला फोटोज काढायचे आहेत. 2-3 आहेत लोकेशन छान छान. फोटोज बघायचे असतील तर फॅम जॅम टेल्स ला नक्की फॉलो करा हा इंस्टाग्रामवर. आमचा मॅक्झिमम टाइम मनूला भरवण्यातच जातो. तर चला मित्रांनो, ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा भाग बना आणि दुसऱ्यांनाही बनवा, म्हणजे शेअर करा आमचे व्हिडिओज. तर आता आपण भेटूया एका वेगळ्या कंट्रीमध्ये जिथे आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया कोणतेतरी नवीन लोकेशन्स घेऊन जे तुम्हाला खरंच खूप आवडणार आहेत विथ न्यू लुक्स. पुढचा ब्लॉग येणार आहे थर्सडे 5 PM ला. तर भेटूया. काही फोटोज मी इथे सुद्धा शेअर करते, आवडले तर इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. चला मग मित्रांनो, बाय. भेटूया 5 PM ला गुरुवारी.